वटपौर्णिमा सण हा सौभाग्याचा. बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. पाण्याचा एक ग्लास मी घेतलेला आहे, आंबा आणि एक वस्त्र मी घेतलेलं आहे, गोडाचा पदार्थ, अक्षता, धूप, पंचामृत, त्यामध्ये तुळशीचं पान घातलेलं आहे, कापूर, हळदी कुंकू, जे सुवासिनीचं लेणं आहे, धागा, वडाला फेरे मारण्यासाठी लागतो, विड्याचं पान आणि ओटीचं साहित्य मी इथे घेतलेलं आहे आणि दिवा. पूजेसाठी लागणारी फुलं. असं हे सुंदर असं वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारी थाळी आपण तयार केलेली आहे. अगदी सुरेख दिसते दिसायला. परफेक्ट पूजे थाळी आपण तयार केलेली आहे आणि आता आपण जाऊया वडाची पूजा करण्यासाठी. कोणतंही नातं हे विश्वास, निष्ठा आणि आदरावर टिकलेलं असतं. वटवृक्ष जसा खोलवर मुळांनी घट्ट असतो, त्याचप्रमाणे वरती तो बहरत जातो आणि खूप वर्ष आयुष्य असलेलं हे झाड, तसंच एखाद्या नात्याचंही आयुष्य प्रामाणिक, कष्टाळू आणि विश्वासाच्या जोरावर उभं राहावं म्हणून सौभाग्यवती ह्या पूजा करत असतात. आज मीही वटपौर्णिमा करण्यासाठी निघाले होते. आज माझी ही पहिली वटपौर्णिमा. मस्त सजून धजून अगदी सकाळी सकाळी वडाची पूजा करायला निघाले. वडाच्या झाडापाशी पोचल्यानंतर अगदी मनोभावे वडाची पूजा केली आणि आमचं नातं असंच विश्वासाच्या आणि प्रेमाच्या जोरावर पुढे चालत राहावं यासाठी मनोभावे प्रार्थना केली. बाकीच्या सुवासिनीही अगदी छान मेकअप करून, सजून धजून, मस्त फ्रेश मूडमध्ये पूजा करण्यासाठी तयार होत्या. आंबा आणि वस्त्र ठेवलं, कापूर लावला. वडाच्या झाडाची पूजा करताना मला हे माहिती नाही की 7 जन्म तोच नवरा मिळतो की नाही, पण एकमेकांच्या विश्वासाने आणि प्रेमाने ते नातं टिकून राहण्यासाठी, ते नातं फुलवण्यासाठीची ऊर्जा मात्र नक्की मिळू शकते. आपल्या पार्टनरसोबत आपण प्रामाणिक असायला हवं. आपल्या पार्टनरपासून आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपल्याला त्याच्यासोबत बोलता आलं पाहिजे, असं मला वाटतं. एकमेकांची मनं समजून घेऊन, एकमेकांना समजून घेऊन पुढे चालणं हाच खरा प्रत्येक नात्याचा पाया असतो, असं मला वाटतं. वटपौर्णिमा होती, त्यासाठी सकाळी सकाळी माझी लगबग सुरू होती. पूजेचं सामान काढणं असेल किंवा रांगोळी काढणं असेल, तयार होणं असेल, घरातली बाकीची कामं असतील, अगदी लगबगीत हे सगळं प्रत्येक स्त्री करत असते. तर अशा पद्धतीने माझी पूजा झाली होती आणि आता वडाला फेरे घालण्यासाठी मी तयारी करत होते. एक फेरा प्रेमाचा, एक फेरा आदराचा, एक फेरा काळजीचा, एक फेरा निष्ठेचा, एक फेरा प्रामाणिकपणाचा, असे वेगवेगळ्या अर्थाचे फेरे आपण वडाला मारत असतो. माझी वटपूजा करून झाली होती आणि नंतर मस्त छान छान फोटो क्लिक केले. आम्ही मैत्रिणी भेटलो होतो. फेस्टिवल म्हणजे आपुलकी, प्रेमाची देवाणघेवाण असते. हळदी कुंकू लावलं, ओटी भरली आणि एकमेकींसाठी छान हॅपी वाइब्स क्रिएट केले. इट वॉज अ नाईस टाईम. खरंच प्रत्येक सणाला एक वेगळा अर्थ असतो. त्याच्यामागे काहीतरी उद्दिष्ट दडलेलं असतं. आपण आपले रिच्युअल्स फॉलो केले पाहिजेत. आपण आपले सगळे सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने पार पाडले पाहिजेत, असं मला वाटतं. अशाच छान छान ब्लॉग्ससाठी सबस्क्राईब करा. बाय.